नमस्कार मंडळी, मी अमृता. पारंपरिक फूडमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण केअर फॉर नेचर या संस्थेची माहिती करून घेणार आहोत. ती माहिती सांगायला आपल्यासमोर येत आहेत संस्थेचे संस्थापक श्रीयुत सचिन टेमकर. नमस्कार, मी सचिन टेमकर ठाण्याहून बोलतो आहे. केअर फॉर नेचर फाउंडेशन CFN या संस्थेची आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आणि CFNचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत, कॅम्पेन्स आहेत, तेही थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे. सो CFN वॉज एस्टॅब्लिश्ड इन इयर 2017 आणि सिन्स 2017 द ॲक्टिव्हिटीज ज्या आम्ही काही केल्या आहेत त्याचं आपण थोडंसं मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना याची जाणीव होईल की केअर फॉर नेचर फाउंडेशन जे एस्टॅब्लिश केल्यानंतरचे जे काही कार्य केलेले आहेत टुवर्ड्स नेचर आणि कसं काम चाललं आहे केअर फॉर नेचर फाउंडेशनचं. सो इन द इयर 2017 आवर फर्स्ट प्रोजेक्ट वॉज विथ लोधा वर्ल्ड स्कूल, जिथे आम्ही स्कूल स्टुडंट्सला त्यांच्या शाळेत जाऊन काही वर्कशॉप्स कंडक्ट केले टुवर्ड्स नेचर अवेअरनेस, टुवर्ड्स हाऊ टू कॉन्झर्व नेचर, टुवर्ड्स ग्रोईंग ऑफ प्लांट्स, ट्रीज, जे आपल्या इकडचे लोकल स्पीशीज आहेत, अँड सम ओरिएंटेशन टुवर्ड्स द नेचर. So that was our first initial project and it went until 1 year. 2017 to 2018, a complete year, we were focused on Lodha World School students and to educate students about the prevailing flora and fauna in the nature around us. So the main reason, म्हणजे जे मेन उद्दिष्ट होतं केअर फॉर नेचर फाउंडेशनचं, इज टू कनेक्ट चिल्ड्रन्स और स्टुडंट्स विथ नेचर. आपल्याला पाहायला मिळतं की सध्या स्टुडंट्सचं खूप डिस्कनेक्ट आहे टुवर्ड्स नेचर. त्यांच्यापासून निसर्ग तुटत चाललेला आहे. त्यांना निसर्गाच्या बद्दलची जी आवड आहे ती फार कमी होत चाललेली आहे, कारण त्यांचं कनेक्शन नाही आहे टुवर्ड्स नेचर. जे आजकाल सगळ्या गोष्टी आपल्याला घरीच अवेलेबल मिळतात, जे आधी होत नव्हतं. त्याच्यामुळे मुलांना हे कळत नाही की हे या ज्या काही आपल्याला निसर्गातून येणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा येतात, कुठून येतात, ह्यांचं त्यांना आता कुठेच कनेक्ट नसल्यामुळे देर इज अ नीड फॉर अस टू गो अहेड अँड मेक चिल्ड्रन अवेअर ऑर रॅदर कनेक्ट विथ नेचर. सो अटेम्प्ट असं आहे की मुलांना या सगळ्या निसर्गाबद्दलची माहिती करून देणं अगदी छोट्या वयात. फॉर एक्झाम्पल फ्रॉम स्टँडर्ड 4th or 5th यापासून सुरुवात केली आहे. सो CFN's second project is ठाणे स्टेशन ग्रीनिफिकेशन, जे आता सध्या चालू आहे. सिन्स 2018 वी स्टार्टेड टू ग्रीनिफाय ठाणे स्टेशन विथ अ कॅम्पेन गो ग्रीन कीप क्लीन. सो हा जो कॅम्पेन होता, फॉर दिस कॅम्पेन ऑल्सो लोधा वर्ल्ड स्कूल स्टुडंट्स जॉईन्ड अस ऑन द स्टेशन for an awareness of towards keep clean and go green. And then we planted trees on Thane station platform number 1 and 2. तिथे आम्ही काही झाडं लावले to give a green message towards the to the commuters who come on Thane station, की एक ग्रीनरी पाहिली की लोकांना एक वेगळंच फील येतो किंवा त्या जागेला एक वेगळंच महत्त्व येतं. अँड इट लुक्स व्हेरी सुदिंग, किंवा त्या जागेबद्दलची लोकांना एक आत्मीयता येते की वा इथे छान वाटतं. सो एक पॅच आम्ही असा घेतला आहे ठाणा स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 वरतून, जिथून ठाणे लोकल स्टार्ट होते. इफ यू विजिट टू ठाणे स्टेशन, प्लीज डू वॉच. दिस इज आवर एफर्ट टू कीप ठाणे स्टेशन ग्रीन. तिथे आम्ही काही प्लांट्स लावलेत, ते तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि इट हॅज रिअली ग्रोन वेल. एंटायर लॉकडाऊनमध्ये देखील वी वेअर गोईंग टू द स्टेशन अँड चेकिंग हाऊ द प्लांट्स आर. आणि आमचा जो तिथे गार्डनर ठेवलेला आम्ही फुल फ्लेज त्यासाठीच, तो स्वतः तिथे जात होता, रेग्युलरली पाणी देत होता झाडांना. अँड लेट मी ऑल्सो क्लिअर इट टू एव्हरीवन, लाईक इन द होल प्रोसेस ठाणे स्टेशनचे जे रेल्वेचे जे ऑफिसर्स आहेत, they were so cooperative and supportive in our movement कि they really extended every kind of support. So be it a water availability, पाण्याची तिथे सुविधा करून दिली, टॅप आम्हाला जवळ आणून दिले तिथे,
जेणेकरून द वॉटरिंग बिकम्स इझी. आणि जे काही लागतील दे वेर ऑल्सो किपिंग द एरिया क्लीन. तर या सगळ्या गोष्टी चं चॅलेंज पण होतं की कधी कधी कम्युटर्स काही लोक तिथे जाऊन थुकतात किंवा काही घाण टाकतात त्या बिन्समध्ये. सो ठाणे स्टेशनचे जे हाऊसकीपिंग पब्लिक होते दे वेर ऑल्सो एन्श्युरिंग की तिथे जाऊन स्वच्छ करावं ते जागा. आणि आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम व्हॉट वी ऑब्झर्व इज की ठाण्यातले जे कम्युटर्स आहेत इवन दे आर व्हेरी सपोर्टिव्ह टुवर्ड्स दिस ग्रीनिफिकेशन अँड द प्लांट्स आर रिअली डुईंग वेल. फार छान प्लांटेशन आहे. तुम्ही जेव्हा कधी ठाणे स्टेशनला जाल प्लीज डू विजिट प्लॅटफॉर्म नंबर 1 टू चेक हाऊ द प्लांट्स आर. सो केअर फॉर नेचर फाउंडेशननी बरेच असे कॅम्पेन्स आणि ॲक्टिव्हिटीज केलेत. सो जस्ट टू लिस्ट डाऊन म्हणजे आम्ही एक येऊर हिल्समध्ये ग्रीन वॉकेथॉन कंडक्ट केलं. वेर इन लाईक येऊर हिल्सच्या पायथ्यापासून फ्रॉम द स्टार्ट टिल द एंड ऑफ द येऊर हिल अप जिथे एअरफोर्स स्टेशन आहे तिथपर्यंत वी डिड अ ग्रीन वॉकेथॉन टू गिव्ह अ जनरल मेसेज टू द पब्लिक लाईक ऑन वाय नेचर इज इम्पॉर्टंट. देर वेर लॉट ऑफ प्लॅकार्ड्स आणि बरेच लहान मुलांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही काही कॉर्पोरेट्स इव्हेंट केले. त्याच्यामध्ये आम्ही VIP इंडस्ट्रीजसाठी त्यांच्या स्टाफसाठी वी डिड अ सेमिनार टुवर्ड्स ऑर अ वर्कशॉप ऑन एअर प्युरिफाईंग प्लांट्स. आणि तिथे पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला अँड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. अँड देन वी ऑल्सो वेंट टू TMC स्कूल टू गिव्ह अ ओरिएंटेशन टुवर्ड्स नेचर टू द TMC म्युन्सिपल स्कूल. या शाळेत पण आम्ही जाऊन त्या मुलांना थोडंसं निसर्गाबद्दल माहिती दिली. तो देखील आम्हाला फार चांगला अनुभव होता. मुलांना फार आवडलं निसर्गाबद्दल आणि त्या मुलांमध्ये ग्रास्पिंग फार छान असतं. सो दे पिकअप थिंग्स व्हेरी क्विकली. सो इथे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या व्ह्युअर्सला पारंपरिक फूड्सच्या की हे जे निसर्गाच्या बद्दल जे लोकांमध्ये आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचं आहे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. So whether it be a CFN or any other NGO or trust or in your individual capacity, प्रत्येकाने थोडंसं निसर्गासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. त्याच्याबद्दलची रेस्पॉन्सिबिलिटी शोल्डर केली पाहिजे. बी इट नॉट यूज ऑफ प्लास्टिक. जितकं कमी प्लास्टिक कराल ते सेविंग ऑफ वॉटर, सेविंग ऑफ इलेक्ट्रिसिटी, एव्हरीथिंग जे तुम्हाला करू शकाल ते. आणि त्यानेच आपल्याला पुढचे जे चांगलं आपल्याला नेक्स्ट जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक चांगलं नेचर आपल्याला ठेवायचं सुरक्षित. हा आपला सगळ्यांचा प्रयास पाहिजे. अँड केअर फॉर नेचर फाउंडेशन इज ऑफकोर्स वर्किंग टुवर्ड्स दॅट एंड. सो नाव विथ दिस मी आज इथे आपल्या चॅनलवरती सांगू इच्छितो की वी रिसेंटली ऑन द एव ऑफ 72nd रिपब्लिक डे आपल्या गणतंत्र दिवसाच्या दिवशी वी हॅव फर्स्ट लॉन्च्ड अवर प्रमोशनल कॉटन टी-शर्ट. आणि त्याची थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे. आज मी हा जो टी-शर्ट घातला आहे तो आमच्या CFNचा केअर फॉर नेचर फाउंडेशनचा फर्स्ट प्रमोशनल टी-शर्ट आहे आणि त्याची थोडी माहिती तुम्हाला देणार आहे मी. सो पहिला आपण आज मी हा जो टी-शर्ट घातला आहे तो आमच्या CFNचा केअर फॉर नेचर फाउंडेशनचा फर्स्ट प्रमोशनल टी-शर्ट आहे आणि त्याची थोडी माहिती तुम्हाला देणार आहे मी. सो पहिला आपण सुरू करूया विथ द लोगो. सो इफ यू कॅन सी द लोगो असा आहे की इट हॅज केअर फॉर नेचर अँड नेचरच्या मध्ये एक छोटं स्प्राउट किंवा अंकुर फुटलेलं आहे. सो दॅट इज अवर लोगो केअर फॉर नेचर फाउंडेशन. हा लोगो आपल्या फ्रंट साईडला आहे आणि त्याच्यानंतर ऑन द बॅक साईड यू कॅन सी द मेसेज इज लेट इट बी. तुम्हाला इथे मधमाशी दिसते, हनी बी दिसते आणि त्याच्या खाली हा मेसेज आहे लेट इट बी. आय थिंक तुम्हाला कळलं असेल की याचा मिनिंग काय किंवा याच्यात काय अर्थ आहे की मधमाशी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या नेचरमध्ये.
तेच आम्ही इथे हायलाईट केलेलं आहे की मधमाशीचं पण अस्तित्व फार इम्पॉर्टंट आहे फॉर द होल इकोसिस्टम. जर मधमाशा नाहीशा झाल्या तर आपली सगळी इकोसिस्टम कोलॅप्स होईल. सो हनीबी जे पॉलिनेशन करतात, परागीकरण करतात, त्यापासूनच आपलं बरंचसं फूड किंवा धान्य जे आहे ते होतं, तयार होतं, फ्रूट्स तयार होतात. आणि जर ही प्रोसेस झाली नाही तर आपल्याला आपली जी इकोसिस्टम आहे ज्याच्यावरती या सगळ्या फूड चेनवरती जे सगळे एकमेकांवरती आपण डिपेंडेंट आहोत फॉर फूड सप्लाय, तो सगळा कोलॅप्स होईल. सो हनीबी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नेचर. हाच मेसेज आहे इथे, म्हणूनच आम्ही लिहिलेलं आहे लेट इट बी. मधमाशांना पण राहून द्या. आणि मधमाशी ही आपल्याला असं वाटतं मधमाशी आपल्याला चावते म्हणून तिला आपण मारून टाकतो किंवा त्यांना हकलावून देतो, पण असं नका करू. मधमाशा फार इम्पॉर्टंट आहेत. त्या फक्त तेव्हाच चावतात जेव्हा त्यांच्यावरती काही अटॅक करतो किंवा त्यांना काही आपण इजा केली. त्यांचा जो मधमाशीचा जो पोळा आहे किंवा हनीबी कोंब आहे त्याला जर कोणी त्याच्यावरती जाऊन अटॅक केला किंवा तोडायचा प्रयत्न केला तर ऑब्व्हियसली फॉर देअर ओन प्रोटेक्शन किंवा डिफेन्समध्ये त्या चावतात. अदरवाईज दे आर रिअली हार्मलेस. So that is the message beyond on this t-shirt. So the next thing मला तुम्हाला दाखवायला आवडेल की इथे on the sleeve, if you see on the sleeve, on the t-shirt sleeve, there is a bird. हा आहे तांबट, रेड ब्रेस्टेड कॉपरस्मिथ. हा एक व्हेरी कॉमन बर्ड आहे ज्याला लोकांना याची जाणीव नाही की हा आपल्या अवतीभोवती असतो. सो द अवेअरनेस टुवर्ड्स दिस बर्ड इज व्हेरी लेस. रेड ब्रेस्टेड कॉपरस्मिथ, मराठीत तांबट म्हणतात याला. हा आपल्या इथे कॉमनली दिसणारा पक्षी आहे आणि त्याचा कॉल आपल्या अवतीभोवती सतत चालू असतो. टुक 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 असं त्याचं कंटिन्युअस त्याचा कॉल चालू असतो. तर असा काही कॉल तुमच्या अवतीभोवती आला तर जरा लक्ष द्या. हा छोटासा बर्ड चिमणीच्या साईजचा आहे आणि फार सुंदर ग्रीन आणि त्याच्या समोर लाल भडक असा कलर आहे. सो इट्स अ रेड ब्रेस्टेड कॉपरस्मिथ. हा पक्षी पण आम्ही मुद्दाम फॉर अवेअरनेस वी हॅव पुट दिस बर्ड ऑन द स्लीव. सो रेड ब्रेस्टेड कॉपरस्मिथ किंवा तांबट. सो द होल पर्पज ऑफ दिस टी शर्ट इज प्रमोशन ॲज वेल एज फंड रेझिंग. सो द मेन मेसेज गोज टू द पीपल लाईक आपल्याला निसर्गासाठी आपल्याला काय स्वतःला करायचं आहे हेच आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की So the main message is we all have to be caring towards nature. निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. We are all responsible towards nature. त्यांचं नेचरमध्ये जे काही घटक आहेत निसर्गाचे त्या सगळ्यांसाठी आपल्याला आपण एक साथ सगळ्यांनी मिळून त्याच्याबद्दल अवेअरनेस, त्यांच्याबद्दल प्रोटेक्शन, त्याच्याबद्दल कॉन्झर्वेशन ह्याची भावना मनात ठेवली पाहिजे आणि निसर्ग जपला पाहिजे. सो थँक्स टू पारंपरिक फूड्स की आज आम्हाला इथे संधी दिली टू गिव्ह सम इंट्रोडक्शन और टू गिव्ह सम डिटेल्स अबाउट केअर फॉर नेचर फाउंडेशन. I appeal to all viewers of Paramparik Food to keep watching Paramparik Food for authentic Maharashtrian cuisines, and we hope you have all liked the activities and campaign जे Care for Nature Foundation करते हैं. I also appeal all the viewers, if you really like these campaigns and activities, do join Care for Nature Foundation. Thank you very much. हॅलो फ्रेंड्स, मी निसर्ग बोलतोय. मी नाराज आहे तुमच्यावर कारण तुम्ही माझी काळजीच घेत नाही आणि मी खूप खुश आहे त्या सगळ्यांवर, म्हणजेच केअर फॉर नेचर या फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या सदस्यांवर, कारण ते माझी खूप जास्त काळजी घेतात. तुम्ही पण त्या सगळ्यांबरोबर मिळून माझी काळजी घ्या ना. सचिन काकांचा नंबर आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास
त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.